या टीम मध्ये सारिका मॅडम आणि अक्षता मॅडम फलंदाजीला उतरले आहेत आणि मागच्या वर्षी सारिका मॅडमने जी काही फलंदाजी केलेली त्यामुळे एकंदरीत त्यांच्या टीमचं पारडं जरा वरती दिसतंय, पण काही सांगता येत नाही. पहिला चेंडू आणि षटकार. चेंडू डीएनएस षटकार. पूर्ण टीम एकत्र आली आहे. थांबा 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 ठिकाणी थांबा नाहीये, बॉल आहे. रुपयाचं बक्षीस बॅट्समनला. चौथा षटकार जाता जाता राहिला. वकील आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. प्रांजली अत्यंत आक्रमक फलंदाज आहे असं भासवतीये. आता थोड्याच वेळात कळेल. क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि आणि जोरात पटका मारलेला आहे. आणि सारिका मॅडम आता आलेल्या आहेत फलंदाजीला. एक रन घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू. 3 षटकार आणि 1 धाव आणि 1 विकेट. खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन. 19 धावा. 19 धाव संख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू आणि सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन. ओव्हर संपलेली आहे. सर्व क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी सर्वच उत्कृष्ट. पहिले 3 चेंडू सोडले तर पूर्ण खेळ अत्यंत उत्कृष्ट खेळण्यात यशस्वी. 1 ओव्हरच्या आणि एकही नो अथवा वाईड न देता ही ओव्हर संपलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धाव संख्या. या ठिकाणी दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलेले आहे हेमांगी मॅडम. मागच्या वर्षी यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती, म्हणून त्यांच्यावर विश्वास दाखवत कप्तानने त्यांना गोलंदाजी दिली. नेतृत्व करताना आणि चांगलं बोलल्यावर नक्कीच वाईट होत आहे, त्याच्यामुळे चांगलं बोलणार नाही. कॉमेंटेटरना प्रश्न पडलाय. पुढचा चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा. 1 अतिरिक्त धाव. काही न बोलताही असंच होताना दिसतंय. प्रांजली मॅडमने आलात तर पाहिजे असं म्हटलंय, म्हणजे नक्की. भार्गव मॅडमने आता मध्येच घेतली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धाव संख्या झालेली आहे संघाची. सुंदर धाव संख्या या ठिकाणी बघायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदर बॉलिंग. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन. या गोलंदाजीला काही लीगल काही व्ह्यू आहे का हे बघायला आलेला मॅडम. पण पुढचा चेंडू नो बॉल. नो बॉलला धावू शकतो याचा विसर पडलाय. नो बॉलला धावू शकतो याचा विसर पडलाय. ओव्हर थ्रोही धावू शकतो याचाही विसर पडलाय. असं त्यांनी ठरवलंय. बॉलिंग उत्तम गोलंदाज. मारण्याचा प्रयत्न. प्रांजली मॅडमने आग लागली. पळा पळा. प्रांजली मॅडमने सारिका मॅडमची विकेट घ्यायचा खूप मोठा प्रयत्न आता केला, पण ते काय. सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सारिका मॅडमचं. आणि वाईडचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव. ठीक आहे, काय हरकत नाही. नो बॉल टाकू नका, कारण नो बॉल टाकले की रन मिळते. वाईडला 1च रन मिळू शकते. नो बॉल. आज सारिका मॅडमची काय बॅट नीट लागत नाही असं दिसतंय. कौतुक करायचे परिणाम असतील तर मी त्यांचं कौतुक मागे घेतो. आणि नाही, पुन्हा वाईड बॉल. उत्तम गोलंदाजी. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन. पुढचा चेंडू नाही. सुंदर बोलल्यावर नो बॉल पडलाच पाहिजे. स्टार्स जुळून आलेले नाहीयेत.
सारिका मॅडमचं एक पुढचा चेंडू बॉल मॅडम येतोय, फक्त तो तुम्ही आधीच मारताय असं दिसतंय. शाबास, जोरदार फटका. पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग या ठिकाणी. आपल्याच चौघांनी बॉल खेळताना साधारण एक 4 जणांनी मिळून बॉल पकडला आता. पुढचा चेंडू वकील 6. प्रांजलीने मारलाय, नाहीच म्हणतायत त्या, धावायचं नाही. जोपर्यंत 6 लागणार नाही मी धावणार नाही. पुढचा चेंडू आणि हा मागे. प्रांजली मॅडमने असं, मी शेवटचा बॉल होता, त्यांना बहुतेक सारिका मॅडमना स्ट्राईक द्यायची होती. इथे भाची क्रिकेट खेळते आणि मामा तिकडे जेवतोय. निलेश सावंत सर. सारिका मॅडम कडे लक्ष सगळ्यांचं. कीपर चेंज झालेला आहे, कदाचित त्यांना नियम माहिती नसतील. चेंज झालाय कीपर. बॉलर तृप्ती मॅडम आपल्या संघाचं नेतृत्व करताना पहिला गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी तृप्ती मॅडमचा. मॅच में रुकावट. उत्तम गोलंदाजी, आणि पुरुषांनाही ही गोलंदाजी बघायला पाहिजे. पुरुषांनी अत्यंत सुंदर गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट फिल्डिंग, क्षेत्ररक्षणाचाही उत्तम नमुना दिलं ना. आपल्या संघाचं नेतृत्व करताना तृप्ती मॅडम या ठिकाणी सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येत आहेत. पुढचा बॉल टाकताना स्ट्राईकला आहेत प्रांजली. कॅचचा खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा, परंतु 2 धाव घेण्यात यशस्वी. पहिल्यांदा 2 धावा काढल्यात. जोरदार टाळ्या वाजून दोन्ही फलंदाजांचं कौतुक. 2 धावा काढण्यात यशस्वी. पुढचा चेंडू, सगळ्यांचं लक्ष खेळाकडे. सुंदर बॉलिंग आणि उत्कृष्ट झेल असा घेतलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून काय, जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आपल्याला महिलांचं. उत्कृष्ट गोलंदाजी यार, सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन श्रेया मॅडमचं या ठिकाणी. तृप्ती मॅडमने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप सुंदर, खूप सुंदर. एक नंबर बॉलिंग, एक नंबर. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी. ओव्हर झाली आहे. थांबा जरा, स्कोररने सांगितलेलं आहे नाही, एक पहिला नो होता. ठीक आहे, एक बॉल आहे. खेळा बॉलिंग चांगली पडते. खेळा, बॉलिंग चांगली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी, बॉलिंगचं प्रदर्शन आणि मॅडम. व्हेरी गुड बॉलिंग. खूप उत्तम गोलंदाजीचा नमुना या टीमचा. 30 धावसंख्या झालेली आहे संघाची. 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत राहुल अंडे. दोन्ही पंचांना बॉल ज्यांच्या हातात आहे त्या आपल्या लीगल डिपार्टमेंटच्या सर्वा महिला टीमला काही विशेष सवलती देण्यात येत आहेत, त्याबद्दल अंपायरना माहिती देताना राहुल अंडे. एकूणच राहुल अंडेंचं टीव्हीवर येणं थोडं जास्ती होतंय, आणि टीव्हीवर दिसण्यासाठी सारखे मध्ये मध्ये येत आहेत ते. त्यांनी कृपया नेटच्या बाहेर यावे. भार्गव मॅडमचा, आणि या ठिकाणी पहिला षटकार. भार्गव मॅडमचा सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन, आणि No ball. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. टायमिंग चुकतंय मॅडमचं. खूप अपेक्षा आहेत सारिका मॅडम कडून. पुढचा चेंडू, उत्तम शॉट.
बक्षीस सिंग सरांकडून जाहीर आणि पैसे वाचल्याचा आनंद सिंग सरांना. आपण त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता 500 रुपये चेंडू. वाचल्याचा आनंद. आणि बॉलिंगचा नो सुंदर बॉल bowling नो चं बॉल प्रदर्शन. नो नो बॉल बॉल आहे, नो बॉल. स्कोरर नो बॉल. पुढचा चेंडू आणि कॅच आउट. सुंदर Out. झेल घेतलेला आहे प्रांजली यांचा दुसरा दुसरा झेल. झेल या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. जोरदार टाळ्या वाज- सोड झेल घेतोय आणि आणि आऊ. आरती नीलम, मॅडम नीलम. कडनं झेल या ठिकाणी मिस झालेला आहे. पुढचा चेंडू सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आणि आणि हा हा पंचांचा वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव संघासाठी. पंचांना बराच वेळाने वाईट दिल्यामुळे आता भार्गव मॅडम. पुढचा चेंडू नो बॉल. नो बॉलचा इशारा. धावू शकतो आपण, पुन्हा आठवण करून द्यावी लागतीये. पुढचा चेंडू उत्तम उत्कृष्ट गोलंदाजी batting. फलंदाजी उत्कृष्ट बॅटिंग, आणि क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 रन घेण्यात यशस्वी. साधारण बॉलला अर्ध्या टीमचे हात लागलेच पाहिजेत. ओव्हर असं 49 एकूण स्कोर झालेला आहे. 49 रन. 49 ओव्हर संपलेली आहे. जोरदार 50 टाळ्या target. पहिल्या इनिंग साठी. इनिंग संपलेली आहे. बॅट्समनने बाहेर आलं तरी चालेल आता. 50 रनांचं सुंदर असं लक्ष या ठिकाणी अपोजिशन्स वर मयुरेश, ठेवलेलं आहे. मला काय वाटतं हे काय होईल जसं तुम्हाला वाटतं या पुढच्या इनिंग? मला असं वाटतंय अक्षय, दुसऱ्याही टीम मध्ये असेच उत्कृष्ट बॅट्समन आपल्याला बघायला मिळतील आणि 50 रनांचं लक्ष हे सहजरित्या पूर्ण होईल असं मला आता दिसत माझ्या आहे. मध्ये संपूर्ण भिस्त आता गोलंदाजांवर असेल, कारण या टीम मध्ये 2 चांगले फलंदाज आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी 5-6 षटकार मारून एकाच ओव्हर मध्ये 30च्या वर धावा केल्याचं आपल्याला आठवत असेल. एक्सलंट. त्यामुळे ही मॅच आता बघण्यासारखी असेल. एकूणच स्ट्रॅटेजी ठरवताना कोणी कुठे उभं राहायचं. सुंदर असा अतितटीचा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. थंडर्स आणि शहापुरियन्स. मॅचचं थेट प्रक्षेपण थंडर्स आणि शहापुरियन्स आपल्याला YouTube द्वारे लाईव्ह बघायला मिळत आहे. सर्व DNS बँकेचे कर्मचारी आणि सभासद हे घर बसल्या सुद्धा आपल्या मॅचचा आस्वाद घेताना आपल्याला समजून आलेला आहे, आपल्याला कॉल आलेला आहे असा. पुढचा सामना थंडर्स आणि शहापुरियन्स आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी लवकरात लवकर टॉस पाडून घ्यावा मागे. राहुल हांडे यांना विनंती की त्यांनी याकडे लक्ष द्यावं जरा. पुढील सामना दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे स्टेज कडे टॉस साठी यायचं आहे. सध्याचे व्ह्यूअर्स थंडर्स अकाउंट मी वर्सेस सांगू इच्छितो, शहापुरियन्स. 1.5 लाख कस्टमर्स आपली मॅच बघत आहेत. तुम्ही चुकताय, आपले साधारण एक 6 लाख कस्टमर वैसे नाही सर, मॅच बघत आहेत त्यातले. त्यातले बाकी आउट स्टेशन आहेत सॅटर्डे संडे. नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईक आपल्याला दिसतंय इथे 3 फलंदाज दिसत आहेत. तुम्ही रनर आहात का यांच्या? अच्छा, एक रनर आलेला आहे पिचवर. पहिल्यांदा इतिहासात असं घडतंय की DNS बँकेच्या उत्तम गोलंदाजी, जोरदार टाळ्या, बॉलिंगचं प्रदर्शन. जोरदार टाळ्या. मॅच जशी अटीतटीची batting होणार आहे होती, हे नक्की. तशी एक बॉलिंग या ठिकाणी पहिला दिसून येते. बॉल, दुसरा चेंडू, सुंदर बिनधावचा. bowling, सुंदर bowling. सुंदर बॉलिंग. खूप ही tight मॅच position नक्कीच पहिल्यापासून घेण्याचा अटीतटीची निर्णय होणार या आहे. ठिकाणी केलेला आहे. 2 निर्धाव चेंडू. 50 धावांचं लक्ष समोर उत्तम घेऊन आणि हा गोलंदाजी. तिसरा बॉल सुद्धा 3 डॉट बॉल करण्यात डॉट. यशस्वी. जोरदार टाळ्या वाजवून टाळ्यांनी उत्साह सर्व वाढवायचा आहे. प्रेक्षकांनी टाळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे. सुंदर आणि बॉलिंग चौकार. प्रदर्शन आणि आज चौकार या ठिकाणी पहिल्या DNS चौकार. DNS
एक धाव घेण्यात यशस्वी. एक ओव्हर. ओव्हर 6 रन. उत्कृष्ट बॉलिंगचं bowling. प्रदर्शन या ठिकाणी. 50 धावांचं लक्ष्य. एक ओव्हर 6 रन झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 44 धाव संख्या जिंकण्यासाठी हवी आहे. आणि नीलम यांनी एक कानमंत्र दिलेला आहे. बघूया आता तो ओव्हर बॉलर या ठिकाणी पुढचा कल्पना मॅडम आलेले आहेत आपल्या संघाचं उत्तम नेतृत्व गोलंदाजी, करताना. आणि हा उत्तम पहिला बॉल गोलंदाजी. 1 उत्तम रनांसाठी गोलंदाजी. आणि 1 रन घेण्यात यशस्वी. म्हणजे रनर रनर विसरून विसरून गेला रनर धावायचे आपल्याला ते, पण त्याला लक्षात आलं नंतर आणि धाव पूर्ण केली. पुढचा चेंडू नो आणि बॉल नो नो बॉल बॉल. गॉड नो बॉल. अदरवाईज त्रिफळा उडवला होता परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक साईड सांगितली नाही. पुढचा चेंडू सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन No आहे. आणि ball. पुन्हा एकदा पुन्हा नो एकदा. बॉल. आणि हा सुंदर फोर fielding या- चौकार फोर आहे. चौकार. डीएनएस चौकार जोरदार. सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांनी लक्ष द्यावं बॉलकडे. पुढचा चेंडू What a shot! What a match! फोर What a चौकार six! डीएनएस. चौकार. पुढचा चेंडू टाकताना पुढचा चेंडू सगळ्यांचं लक्ष एक आणि What a जोरात shot. फटका. सारिका म्हणाने अत्यंत सुंदर क्षेत्र सुंदर थ्रो जोरदार टाळ्या. फिल्डिंग या ठिकाणी बघायला उत्तम मिळाली आहे क्षेत्ररक्षण. सारिका मॅडम यांची. आणि मॅडम विसरल्याच होत्या आपण बॅटिंगला आहोत. धावत धावत आल्या. पुढचा चेंडू सगळ्यांचं भयानशी लक्ष आणि शांतता. जोरदार खूप चांगली गोलंदाजी दिसते इकडे. आणि हा ओव्हरच्या षटक समाप्तीनंतर थांबा थांबा एक सेकंद. ओ. 4 बॉल झालेत. थांबा काहीतरी मिसमॅच आहे. एक सेकंद थांबा. एक सेकंद थांबा. 2 नो बॉल. एक सेकंद थांबा. ओके ठीक आहे. Continue. पुढे ओ उत्तम गोलंदाजी. आणि एकूणच हा सामना अटीतटीचा होणार असं दिसत. आणि नो बॉल पुन्हा एकदा नो बॉल. स्कोररला थोडं अडचणीचं होतंय सगळं. 22 धावा झाल्या आहेत. 28 धावा पाहिजेत अजून. 1 टू गो. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. एक धाव झाली असती. 2 ओव्हरच्या पण- समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 22. 22 2 ओव्हर 28 रन हवे आहेत. कुछ भी हो सकता है. मॅच पलटा. बॉलरचं नाव कळेल का? बॉलरचं नाव कळेल? बॉलरचं नाव हर्षदा अक्षता मॅडम. अक्षता मॅडम आल्या आहेत बॉलिंगला. आणि पहिला समजून चेंडू घेताना टाकताना कॉन्फिडन्स. ओ सुंदर बॉल. सुंदर सुंदर एवढा कॉन्फिडन्स दिसतोय त्यामुळे हे अतिशय षटक खूप चांगलं जाईल असं बॉलर दिसतंय. अतिशय कॉन्फिडंट आणि स्तुती झाली आणि आउट. आणि नो बॉल. नो बॉल. अंपायरचा नो बॉलचा इशारा. नो बॉलला रनआउट. पंचांचा निर्णय अंतिम राहील हे लक्षात ठेवावं. 2 सेकंद थांबा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल आहे. 1 रन आलेली आहे. एक रन आणि मिळालेली एक आहे. no ball ची run बॉल मिळाली. अतिशय म्हणजे कॅच अतिशय चांगला पकडलेला होता. ठीक आहे. पुढचा चेंडू आणि नो पुन्हा एकदा नो बॉल. बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. नीलम मॅडम म्हणतात ये पण पहिलीच पोचली नाहीये पुन्हा त्यामुळे एकदा नो बॉल दिलेला आहे. हेमा मॅडम ना सारखा विसर आणि पडतोय. हा. थोडंसं कानमंत्र देताना अक्षता. पुढचा चेंडू आणि हा आणि चांगल्या प्रतीने मारलाय. मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर
पिचच्या बाहेर आला होता सगळ्यांनी ball. मिळून बॉल कोणाचं पकडण्याचा लक्ष नाही प्रयत्न. चालून जाईल चला. आणि नीलम मॅडम आता तयारीत. षटकार जाणार की काय? अरे बा असं बोल, एकदम जवळून बोल. नो बॉल चालू आहे. हॅलो हॅलो उठाल हॅलो हॅलो. पुढचा चेंडू नो आणि बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. मी माझे शब्द मागे घेतो. वैभव सर तुम्हाला काय वाटतं हा सामना कसं कुठे जाईल? आणि सारिका मॅडमने षटकार वाचवलाय. षटकार वाचवलेला आहे. उत्तम क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पिन करण्याचा प्रयत्न इथे बॉलरचा. पुढचा चेंडू आणि हा षटकार सिक्सर. DNS षटकार. मानसी मॅडम पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न. नीलम 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 मॅडम माफ करा. थोडं काय आहे ते नावं दिसत नाही टी शर्ट. एक्झॅक्टली. उत्तम क्षेत्ररक्षण, एकच धाव. अतिशय चांगलं आपण क्षेत्ररक्षण केलंय. फलंदाजाला धावबाद करू शकतो याचाही विसर थोडासा पडताना दिसतोय. पुढचा 14 रन हव्यात अजून. आणि चांगला शॉट. जोरदार थ्रो. आपण ओव्हर थ्रोला धावू शकतो. निघू शकते पण नीलम मॅडमना कॉन्फिडन्स आहे की मी चौकारच या मारणार. शेंडूला मी नक्कीच चौकार किंवा षटकार ठोकू शकते. पण त्यांना विसर पडला होता की हा शेवटचा बॉल होता. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झाली आहे. आणि नीलम मॅडम आता नीलम मॅडमना पश्चाताप होताना. नीलम मॅडम आता त्यांना पश्चाताप होताना. 1 ओव्हर 13 रन. 1 ओव्हर पुन्हा एकदा राहुल अंडे चित्र स्पष्ट करताना. टीव्हीवर येण्यासाठी. राहुल अंडेंना काय मोह आवरत नाही. पण 1 ओव्हर 13 अतिशय इंटरेस्टिंग अशी मॅच होताना दिसते आपल्याला. आणि बॅट्समन मध्येच अंतर्गत चर्चा सुरू आहे. राहुल अंडे, बॉलरचं नाव शिल्पा. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स आणि चांगला आणि असा उत्तम प्रयत्न पण खूप चांगला निर्णय. चांगलं अतिशय क्षेत्ररक्षण. समजूतदारपणे क्षेत्ररक्षण केलेलं. उत्तम क्षेत्र. जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी उत्साह वाढवायचा आहे. शॉट चांगला होता. उत्तम गोलंदाजी. नीलम जागेवरून. 2 चेंडू अटीतटीचा सामना. आणि तिसरा बॉलरला- चेंडूही धावात. बॉलरला आता बिना कॉन्फिडन्स धावचा अतिशय सुंदर गोलंदाजी. सलग तिसरा चेंडू अतिशय सलग उत्तमरित्या. तिसरा चेंडू. बॉलर एकदम कॉन्फिडंट दिसत आहेत आणि बॅट्समन पण कॉन्फिडंट आहेत. आत- आणि ये लगा सिक्सर. सिक्सर. ये लगा नीलम सिक्सर. DNSV सिक्सर. आता माझ्या मते हा सामना गोल. आउट. हा सामना पहिला असा सामना असेल की जो कदाचित टाय होऊ शकतो. राहुल अंडे आणि टीमला विनंती की त्यांनी टाय झाला तर काय याच्याबद्दल निर्णय आत्ताच घेऊन ठेवावा. आणि पाटील मॅडम आलेले आहेत जागेवर. एक बॉल स्टंप नीट करा. थांबा नीट स्टंप नीट करावा. करा. थांबा जरा. इकडचे बॅट्समनचे स्टंप नीट करा. बॅटर थांबा. शिल्पा इज इन थांबा फॉर्म. इकडे मागे बघा. मागे बॅटर. एक चेंडू 7 धावा. प्राजक्ता पाटील हे आता आलेले आहेत आपल्या. एक चेंडू आणि नो पडली तर विन आहे. नो पडला तर बॉलर खूप कॉन्फिडंट बॉलर सगळं लक्ष मॅच कडे. आणि- आणि नो बॉल. हा ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे वाईड बॉलरचा. बॉल. प्रेशर. एक बॉल 6 धावा जिंकायला. आणि जोरदार जिंकली आहे खूप टीम. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून जिंकण्यात आलेला आहे सामना. अतिशय अतिशय उत्कृष्ट सुंदर गोलंदाजी. सामन्याचं प्रदर्शन. अक्षता कदम हिला मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. अक्षता कदम. अक्षता कदम आणि टीम व्हेरी वेल प्ले पटकन. टीम. दोन्ही टीमने अतिशय